नेडे आपल्यावर हल्ला झालेला आहे. पुढचं जे युद्ध ते पाण्यासाठी आहे. शहरं लढतात, PMC BCMC लढतं. किती स्टेटचं पाण्याची आत्ता कोर्ट मॅटर चालू आहेत बघा. कर्नाटक, महाराष्ट्र किंवा पंजाब, हरियाणा जाऊन बघा. पर कॅपिटा वॉटर कन्झम्पशन पर पर्सन इन पुणे हे 254 लिटर आहे आज. म्हणजे ऑलमोस्ट आपण डबल पाणी कन्झ्युम करतो. तुम्ही घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये भांडी धुण्यासाठी मोलकरीण ठेवतो, ते भांडी कशी धुता जाऊन तुम्ही बघा. नळ सोडून देतात, अर्धा तास नळ चालू असतो, 300-400 लिटर पाणी जातं. कोण ऑब्झर्व करतंय? पण ज्यावेळेस आपण पाणी म्हणतो तर आजही आजच्या घडीला पुण्यासारखं शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल, अजूनही आपल्याला स्वच्छ पाणी अवेलेबल सगळीकडे आहे का, आणि ते स्वच्छ आहे का नाही, ते पिण्याजोगं आहे का नाही, याची खबरदारी कोण घेतं? टँकर कोण टेस्ट करतं? किती सोसायट्यांना माहिती आहे की वॉटर टँकरची क्वालिटी काय पाहिजे? त्यांच्याकडे प्लांट आहेत का प्युरिफाय करायला? नाही आहेत. क्लोरिनेशन आहे का, बॅक्टेरिया? ते पाणी कुठनं आणतात हा मोठा प्रश्न आहे. आता आपण 1000 MLD सीवेज पर डे आपण जनरेट करतो, बरोबर आहे. आपल्याकडं प्लांट आहेत जुन्या, त्याच्या ॲव्हरेज तुम्ही प्लांटची लाईफ बघितली 25 वर्षाच्या वर, ते कंडम झाली टेक्नॉलॉजी. त्याची कॅपॅसिटी 600 MLD आहे. 400 MLD पाणी आपण विदाऊट ट्रीटमेंट नदीत सोडतो. ते पाणी जातं कुठं धरणामध्ये, उजनी धरण. म्हणजे उजनी धरण म्हणजे सिवेज वॉटर कलेक्शन टँक. ते पाणी कुठं जातं? सोलापूर. ती लोक पित आहेत. बापरे. ऍक्च्युली सिवेजच पित आहेत पुढची लोक, फक्त ते आपल्या डोळ्याआडे त्यांना माहीत नाहीये. सिवेजमधनं पाणी आहे ते ट्रीट करून जर वापरायचं म्हटलं तर ते किती चांगलं आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की आपण हे शहरातलं सिवेज वॉटर पिण्यासाठी, आजच्या पिढीबद्दल बोलतो मी. आपण पाणी बघितलं, कधी नदीत बघितलं, नदीतनं धरणात आलं, धरणातनं नंतर नळात आलं, नंतर बाटलीत आलं. आता पुढं कुठं जाईल पाणी? ते येईल कॅप्सूलमध्ये. बापरे. म्हणून मी नेहमी सांगतो की 3 R, रिड्यूस, रिसायकल, रियूज, हे पाण्याचं सूत्र आहे. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि नागरिक शास्त्राच्या भिजत घोंगडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भिजत घोंगडमध्ये आपण असे सगळे विषय चर्चेला आणतो ज्याबद्दल बराच काळ भिजत घोंगडं घातलेलं आहे, ज्याच्याबद्दल फारसं काही घडताना दिसत नाही, आणि आपणही नागरिक म्हणून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. असे सगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो. आणि अर्थात हे घोंगडं ज्यामुळे भिजतं, अर्थात पाणी, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत सुरेंद्र ताकवले. ते पाण्याविषयक काम करतात. त्यांची ब्लू झोन व्हेंचर्स नावाची कंपनी आहे, ते त्याचे को-फाउंडर आहेत. आणि पाण्यानिगडीत म्हणजे पुण्याचं पाणीसुद्धा त्यांनी मॅनेज केलेलं आहे एका काळ, आणि आता रांचीसारख्या शहरांचं सुद्धा पूर्ण वॉटर सप्लाय आणि मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे. तर नेमकं पाण्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, जे आपलं पिण्याचं पाणी आहे. कारण आपण शहरांमध्ये राहतो, आपल्याला पाणी नेमकं येतं कुठून? म्हणजे हल्ली एक बराचसा जोक मुलं सांगतात की पाणी येतं कुठून, तर नळातनं, असं लहान मुलं म्हणतात. तर नेमकं पाणी येतं कुठून? आपल्या धरणातनं. ते आपल्यापर्यंत पोचताना काय काय त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते, आणि आपण आपल्याला दिलेल्या कन्झम्पशनपेक्षा किती पाणी जास्त त्याचा वापर करतो, या सगळ्याबद्दल खरं तर आज आपल्याला बोलायचं. तर स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद. खरं तर सुरुवात करायला मला इथूनच आवडेल की ज्यावेळेस आपण पाणी म्हणतो तर ते आपल्याला आपला राईट वाटतो की अच्छा, मला अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यातलं पाणी ही एक मूलभूत गरज आहे, आणि ते मला सरकारने अवेलेबल करून देणं ही त्यांच्याकडनंची अपेक्षा आहे. पण ज्यावेळेस आपण पाणी म्हणतो तर आजही आजच्या घडीला पुण्यासारखं शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल, अजूनही आपल्याला स्वच्छ पाणी अवेलेबल सगळीकडे आहे का? तर भारताची लोकसंख्या आता जवळजवळ 140 कोटी आपण. तर अजून पण भारताला आता 80 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून. त्यानंतर अजूनपर्यंत 30% लोकांना जवळजवळ जे पाणी ड्रिंकेबल आहे, जे म्हणजे पॅरामीटर्स असतात पाण्याचे पिण्यासाठी, तर ते अवेलेबल नाही आहे. बापरे, 30% लोकांना? हां, कारण हा देश म्हणजे एक खंडच आहे, देश नाही आहे. आपण बघितलं की युरोपियन कंट्री, त्यांची साईज आणि पॉप्युलेशन, तर जगाची लोकसंख्या 800, त्यातले 140 आपण आहे. चायना आणि आपण दोन जगाच्या ऑलमोस्ट हाफ. तर एवढी आपली लोकसंख्या आहे, आणि इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहे. त्याच्यामुळं हा जो पाणी अजूनही 30% लोकांना मिळत नाही. आणि पुण्याचं आपण बोलायचं म्हणजे आपण पुण्यात राहतो म्हणून आपण पुण्याबद्दल बोलतोय. तर पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपली पुणे मेट्रो रिजनचं पॉप्युलेशन जवळजवळ 75 लाख आहे.
ठीक आहे. तर आपली पाण्याची रिक्वायरमेंट जी आहे ती 24 TMC पाण्याची आहे अच्छा. आज. आणि आपल्याला म्हणजे राज्य सरकार एक कोटा देतं प्रत्येक शहरासाठी. तर आपल्याला एक 12.5 TMCचा कोटा आहे. म्हणजे आपला शॉर्टफॉल ऑलमोस्ट 9.5 to 10 TMC पाण्याचा आपल्याला तुटवडा आहे. मग ते निम्म पाणी कमी आहे. तर ते पाणी येतं कुठनं, हा प्रश्न आपण कधीच विचारत नाही ॲज अ सामान्य माणूस. कारण आपल्याला जे पाणी आहे ते फ्री मिळतं. त्यामुळे आपल्याला जे व्हॅल्यू नाही. आपण एकदा करपट्टी भरली पाण्याची वर्षभराची, तर आपल्याला पाणी कुठनं येतं, आपल्याला 24 तास पाणी पाहिजे. हे आपली संकल्पना आहे. पण नागरिक म्हणून पण आपण सजग राहिलं पाहिजे. आणि त्याचा जो तुम्ही जर आपली आता पिढीमध्ये आजच्या पिढीबद्दल बोलतो मी, आपण पाणी बघितलं, आधी धरणात बघितलं, आधी नदीत बघितलं, नदीतनं धरणात आलं, धरणातनं नंतर नळात आलं, नंतर बाटलीत आलं. आता पुढं कुठं जाईल पाणी, ते येईल कॅप्सूलमध्ये. बापरे, ही लांबची गोष्ट नाही. याचं ही फक्त आता येणारा काळच कळेल. कारण तुम्हाला डेफिसिट सांगितलं मी आता, की आपलं जे पॉप्युलेशन आपण प्रेडिक्ट करतोय, आपण 2050ला 200 कोटी भारताचे नागरिक होणार आहे. हे वर्ल्ड ऑर्गनायझेशन. मग पाणी येईल कुठनं. मग याच्यासाठी आपण सजग राहिलं पाहिजे. आणि आपल्याला काय ॲज नागरिक म्हणून पण काय व्हॅल्यू ॲडिशन या सिस्टीममध्ये करता येईल. आणि बेसिकली फक्त सरकारी जबाबदार नाही आहे. सरकार म्हणजे आपणच आहे. आपण लोकांसाठी निवडून दिलेले लोक म्हणजे सरकार. पण आपण हा विचार कधी नागरिक म्हणून करत नाही. तर हा दोन्ही अँगलनी विचार करायला पाहिजे. एक सरकारी बाजूनी याचा विचार करायला पाहिजे आणि नागरिक म्हणून आपण काय करू शकतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हा देश कोणाचा आहे? आपला. आणि बायको कोणाची आहे? माझी. हां, म्हणजे काय याच्यामध्ये देश हा आहे, हा आपण सगळ्यांमध्ये आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपण डिस्ट्रीब्यूट करतोय. आणि बायकोची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतोय. म्हणजे हा माइंडसेट इश्यू आहे ह्या देशाचा. बरोबर. आपण आता वॉटर म्हणजे जर पुण्याबद्दल बोलायला गेलं तर आपण आता म्हटलं की जवळपास 24 TMC पाणी पुण्याला लागतं. तर नेमका पुण्यातल्या वॉटर कन्झम्पशनचं प्रमाण किती आहे आणि त्याचे काही जगातले स्टँडर्ड्स असतात का? त्याच्या प्रमाणात पुणे किती पाणी खर्च करतं? कारण हे दरवर्षी होतं की उन्हाळा सुरू व्हायला लागला की मग काय 10% पाणी कपात, 20% पाणी कपात. म्हणजे पुण्यातल्या लोकांना पाणी कपात होणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे. दरवर्षी धरणातले साठे कमी होतात आणि एकच पाऊस पडतो आणि एका पावसात आपली धरणंही भरून जातात. मग पूर्ण पावसाळा तेच पाणी वाहतच जात आहे. सोसायट्यांमध्ये पाणी कन्झर्व करण्याच्या सोयी प्रत्येक ठिकाणी आहेतच असं नाही. भूतलाची पातळी खालवतीये. तर नेमकं पाणी वापरण्याचं प्रमाण किती आहे? म्हणजे तुम्ही बघितलं की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक लिमिट दिलेलं आहे. अच्छा. तर ते 120 ते 100 ml लिटर पर डे पर पर्सन हे त्याचं एक मापक आहे. अच्छा. पण पुण्याचं बघितलं आपण 294 लिटर पाणी वापरतो, ऑलमोस्ट डबल. बापरे. तर हेच जे आपलं वापर हाऊसहोल्डचं बोलतो, पर कॅपिटा वॉटर कन्झम्पशन पर पर्सन इन पुणे हे 294 लिटर आहे आज. म्हणजे ऑलमोस्ट आपण डबल पाणी कन्झ्युम करतो. तुम्ही घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये भांडी धुण्यासाठी मोलकरीण ठेवतो, ते भांडी कशी धुतात जाऊन तुम्ही बघा. नळ सोडून देतात, अर्धा तास नळ चालू असतो, 300-400 लिटर पाणी जातं. कोण ऑब्झर्व करतं? कारण की त्याला मीटर नाही. तेव्हा आपले फ्री आहे. मी एकदा टॅक्स प्रॉपर पाणीपट्टी भरली की माझं काम संपलं. मग मी तो माझा अधिकार समजतो. पण पाणी नसेल तर कुठनं देऊ? पाणी तर तयार करू शकत नाही आपण. एक तर नदीचं पाणी, आपले तर समुद्र नाही आहे, त्यामुळे डिसॅलिनेशन ज्याच्याकडे ज्या देशामध्ये किंवा भारतामध्ये पण चेन्नई तुम्ही गेला तर तिथं पाणी नाही, मग ते समुद्राचं पाणी प्युरिफाय करतात. आता मुंबईमध्ये पण चालू आहे की डिसॅलिनेशन प्लांट आणायचं. त्याची कॉस्ट खूप हाय आहे. ते परवडणार आहे की आपल्यासारख्या देशाला ज्याचं पर कॅपिटा इन्कम आपण बघितलं तर नाही परवडणार आपल्याला. तर पाण्याचं कॉन्झर्वेशन आणि युसेज हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण ते म्हणून मी नेहमी सांगतो की 3 R रिड्यूस, रिसायकल, रियूज हे पाण्याचं सूत्र आहे. मला आता आपण जगाचाही आणि जगाच्या पाण्याच्या वापराचा पण उल्लेख केला, तर मला हे विचारायचं आहे की किती मोठा क्रायसिस पुढे येऊ घातलाय. कारण बऱ्याचदा होतं काय, आपल्याला पाणी इतकं सहज उपलब्ध असतं, म्हणजे नळ उघडला की पाणी येतं आणि नाही आलं की आपली चिडचिड होतं, कारण इतक्या सहज आपल्याकडे ते ॲक्सेसिबल आहे. मग आपल्याला साऊथ आफ्रिकेतल्या काही गोष्टी ऐकायला मिळतात की अरे बापरे, तिथे पाणीच अवेलेबल नाही आहे, मोठमोठ्या शहरांमध्ये पाणी अवेलेबल नाही आहे. तर हा प्रॉब्लेम
खरं तर आपल्या बाबतीत होऊ घातलेलं आहे का? म्हणजे तितकं नियर फ्युचर दिसतंय का आपल्याही बाबतीत? कारण बऱ्याचदा होतं असं की त्याची डेप्थच कळत नाही. कारण मला तर असं वाटतं की सरकारची जबाबदारी आहे मला पाणी आणून देणं, आणि नाही तर मग आपल्याकडे टँकर्स आहेत, आपल्याकडे इतर सोयी आहेत, आपल्याकडे पॅकेज्ड वॉटर बॉटल्स मिळतात, आणि मग आपल्याला पाणी या ना त्या कारणानं उपलब्ध होतं. तर हा खरं तर इतका मोठा क्रायसिस आहे का? आता 2 वर्षापूर्वी बँगलोर ड्राय झालं होतं, ऐकलं तुम्ही? पुणे पण लांब नाही आहे. तुम्ही पुण्यामध्ये हे 6 महिने सोडले, तुम्ही कुठल्याही सोसायटीमध्ये जा, तिथं वॉटर क्रायसिस आहेत, ते टँकरनी पाणी घेतात. आणि टँकरची पुण्यामध्ये कॉस्ट ही 1000 ते 1400 रुपये, आणि जेव्हा क्रायसिस होतात ते 2500 रुपयेपर्यंत जातात. म्हणजे पाण्या माफिया चालू आहे तुमच्याकडे, तुम्हाला समजत नाही आहे. फक्त काय तो मिडल क्लास एरियामध्ये असल्यामुळं त्याची ग्रॅव्हिटी एवढी लोकांना जाणवत नाही आहे. पण तुम्ही पुण्याच्या आजूबाजू पेठा सोडून तिथं तुम्ही जावा आणि बघा काय चालू आहे. सोसायटीमध्ये पाणीच नाही आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आता ज्या टाउनशिप कन्सेप्ट आता पुण्यात आल्या आहेत, तर त्यांना सिवेज ट्रीटमेंट प्लांट कंपल्सरी आहे. जे सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं काम आहे की जे सिवेज तुमचं येतं ते कलेक्ट करायचं आणि रियूज करायचं. त्याशिवाय कॉर्पोरेशन प्लॅनच पास करत नाही की तुमचं स्वतःचं पाणी आणि सिवेज हे तुम्ही टाउनशिपमध्ये मॅनेज करायचं. पण किती लोक इफेक्टिव्हली ते करत नाही करत, कारण लोकांना अवेअरनेस नाही आहे, त्यांना मीटरिंग नाही आहे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल, त्यामुळे त्यांना फरक पडत नाही. एकदा प्रॉपर्टी टॅक्स भरला की झालं का. पण हे असं किती दिवस चालणार. म्हणून तुम्हाला सांगितलं ना, वॉटर ट्रान्झॅक्शनचं आपण बघितलं ते नदीपासून कॅप्सूलपर्यंत लांब नाही आहे, बॉटलपर्यंत पोहोचलोय आपण. आपण आता मेन्शन करताना हे म्हटलं होतं की आपल्या साधारण काय 12 TMC वगैरे आपल्याला राज्य सरकार पाणी उपलब्ध कोटा देतो. राज्य सरकार प्रत्येक शहरासाठी एक कोटा असतो. पण मग तरीही जे बाकी जवळपास एक 10-12 TMC पाणी येतं ते कुठून येतं, आणि त्याच्यासाठीची प्रोसेस काय असते? कारण की जर हे काय 10-12 TMC सरकार आपल्याला जर पाणी अलोकेट करणार असेल, तो तेवढा कोटा देणार असेल, तर ते स्वच्छ पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती. पण त्याच्याही वर जर पुण्याचं कन्झम्पशन हे 9-10 TMC जास्त असेल, तर ते पाणी येतंय कुठून, आणि त्याची काय म्हणूयात, ते स्वच्छ आहे का नाही, ते पिण्याजोगं आहे का नाही, याची खबरदारी कोण घेतं? नाही, त्याचे काही सिस्टीम नाही आहेत ना. काही बोरिंगमधनं पाणी घेतात. टँकर कोण टेस्ट करतं? किती सोसायट्यांना माहिती आहे की वॉटर टँकरची क्वालिटी काय पाहिजे? त्यांच्याकडे प्लांट आहेत का प्युरिफाय करायला? नाही आहेत. क्लोरिनेशन आहे का, बॅक्टेरिया, ते पाणी कुठनं आणतात हा मोठा प्रश्न आहे. एक तर बोरिंगने आणतील किंवा विहिरी आहेत, त्या विहिरी कधी स्वच्छ केल्या आहेत का, तिथं काय प्राणी. आता मध्ये पुण्यामध्ये तो GB बॅक्टेरिया तो इश्यू फेस केलाय आपण याच वर्षी केलाय, आणि असे कंटिन्यू इश्यू येत राहणार, कारण की त्याला कुठली सिस्टीम नाही आहे की जे टँकर जे आहेत, आपण आता ते टँकर लॉबी म्हणजे माफियाच म्हणतोय, बरोबर आहे. टँकर माफिया झाला, कारण त्याचं तुम्ही बघितलं जवळजवळ पुण्यामध्ये जानेवारी टू मार्च 2 लाख टँकर गेलेले आहेत. बापरे. एका टँकरची ॲव्हरेज कॉस्ट तुम्ही 1000 रुपये पकडा, किती करोडचा बिझनेस आहे असा वर्षाचा काढा. वेगळी इकॉनॉमीच आहे ती. इकॉनॉमी, आणि इकॉनॉमीमध्ये इकोसिस्टीम आहेत, लोकल पॉलिटिशियन, नंतर गुंड, नंतर माफिया, आणि पाण्याशिवाय तर आपण राहू शकत नाही. मग जेव्हा उन्हाळा येतो, उन्हाळ्यामध्ये लोक ते काही रेट लावतात ते घेतात, ते पाणी कुठनं आणतात याचं काय आहे. तर सरकारने पण याच्यावर विचार केला पाहिजे की टँकरला GPRS लावून ते मॉनिटर केले पाहिजेत, त्यांची वॉटर क्वालिटी टेस्ट केली पाहिजे. अशी काही सिस्टीम नाहीच आहे आज. ही कोण आणेल? त्याच्यानंतर पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर आता आपण 1000 MLD सिवेज पर डे आपण जनरेट करतो, बरोबर आहे. आपल्याकडं प्लांट आहेत जुने, त्याच्या ॲव्हरेज तुम्ही प्लांटची लाईफ बघितली 25 वर्षाच्या वर, ते कंडम झाली टेक्नॉलॉजी. तर ते आपण तुमचं त्याची कॅपॅसिटी 600 MLD आहे. 400 MLD पाणी आपण विदाऊट ट्रीटमेंट नदीत सोडतोय. बापरे. ते पाणी जातं कुठं? पुढं धरणामध्ये, उजनी धरणामध्ये. म्हणजे उजनी धरण म्हणजे सिवेज वॉटर कलेक्शन टँक, फक्त ते डायल्यूट होतं ते कॅपॅसिटीमुळं. तर आपण ते 400 MLD पाणी रियूज करू शकतो. म्हणजे जेवढेच तुम्ही सिस्टीम लावली आणि ते रियूज केलं, म्हणजे कन्स्ट्रक्शनला किंवा गार्डनिंगला, तर तुम्ही 400 MLD पर डे फ्रेश वॉटर सेव्ह करू शकता, जे ड्रिंकिंगसाठी वापरू शकता. पण हा जो थॉट प्रोसेस ह्या करत नाही आपण. त्याच्यानंतर तुम्ही जे वरचे आता मी सांगितलं तुम्हाला की आपल्या 400-500 MLD एक्स्ट्रा सिवेज, त्यासाठी प्लांट कॉर्पोरेशननी त्याचं कन्स्ट्रक्शन 7 वर्षापूर्वी टेंडर काढलं, त्याचं काय अजून ते झाले नाही ऑपरेट.
ते डिले चाललंय. कोण त्याला फोकस घेईल? कोण फोकस? कारण नागरिकांनाही माहीतच नाही आहे की तो नागरिकांचा जो सरकारवर दबाव आणला पाहिजे चांगल्या कामासाठी, तो होत नाहीये. तो व्हायच्या आधी आता मागच्या 2 महिन्यापूर्वी कॉर्पोरेशन टेंडर काढलं की जे नवीन प्लॅन जुने प्लॅन मॉडिफाय करणार, त्याच्यामध्ये ते परत 1000-1200 कोटी घालतायत. ते जनतेचा टॅक्स आहे. आणि तिथं पण असे कॉन्ट्रॅक्टर आणतायत की एक कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट की ज्याच्यामध्ये जागतिक स्तराच्या कंपन्या पार्टिसिपेट करू शकत नाही, असे क्लॉज ते ॲड करतायत. आणि ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देणार त्या कंपन्या केपेबल आहेत का, त्यांचं बॅकग्राऊंड चेक काय आहे. तर जो हा इकोसिस्टीम आहे, त्या इकोसिस्टीममध्ये पॉलिटिशियन आहेत, लोकल पॉलिटिशियन आहेत, अधिकारी आहेत, नागरिक कुठंच नाही आहे. हे काय चाललं आहे? हा कोणाचा पैसा? पुणेकरांचा पैसा आहे ना. तर हा एक अँगल आहे की म्हणून तुम्ही सांगा रिसायकल, रियूज हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्याची गरज आहे. पण ते काम चांगल्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये गेलं पाहिजे, जे चालवलं पाहिजे. कारण की आता पण तुम्ही बघितलं की काही कंपन्या कॉन्ट्रॅक्ट घेतात, त्यानंतर ते लोकल कॉन्ट्रॅक्टर देतात की ज्यावेळेस तुम्ही लोकल कॉन्ट्रॅक्टर देतो काही मेंटेनन्स करत नाही तुमच्या असेट. पण यासाठीच्या काही गाईडलाईन सरकार देत नाहीत का? म्हणजे कुठलंही कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे अर्थात जर काय STPs असतील किंवा कुठलेही वॉटर प्लांट्स ट्रीट करण्याचं काम जर त्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला असेल तर त्याच्या काही गाईडलाईन्स नसतात का आणि त्या फॉलो केल्या जात नाहीत का? नाही, त्यात काही CBC गाईडलाईन आपण सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. अच्छा. त्याच्यानंतर ते टेक्नॉलॉजी काम दाखवून मी सांगितलं की मी आता नवीन STP बांधणार आहे, याला टेक्नॉलॉजी आणणार आहे आणि एक टेक्नॉलॉजी कन्सल्टंट करणार. तो टेक्नॉलॉजी कन्सल्टंट काय करतो, मी टेंडर सेट केलं की तो 3च लोकांना देतो, त्याच्या बाकी 4 लोक, चौथ्या माणसाला येणारच नाही, तो मल्टीनॅशनल कंपनी. मग हे यातला एक माणूस टेंडर घेतो आणि ते टेंडर मॅनेज होतं ना. म्हणजे इंडियामध्ये मॅनेजमेंट म्हणजे काय, जुगाड. हा देश जुगाडवर चाललाय. आणि याच्यामध्ये सगळे इकोसिस्टीमबद्दल जे बोलतोय मी, त्याच्यामध्ये पॉलिटिशियन झाले, अधिकारी झाले. आता कॉर्पोरेशनमध्ये जे आपण बघितलं तर पुण्याचा वॉटरला 35% आहे आज, 35% लॉस. बापरे. गळती पाण्याची कुठं होती ती? एक तर पाईपलाईनमधनं होतंय, अनऑथोराईज कनेक्शन चालू आहेत आणि टँकर लॉबी आहे. याचा कंट्रोल कुठं आहे? याचा स्टडी कोण करतं? तर हा एक सिरियस इश्यू आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टिंग करता तर तुम्ही फेअर कॉम्पिटिशन करून जनतेचा पैसा वाचून ज्या कंपन्या केपेबल आहे, ज्यांनी ग्लोबल लेवलला त्यांचा प्रेझेन्स केला, त्या कंपन्या जर क्वालिफाय होत नसतील तर हे काय चाललंय? आणि ऑपरेशन कॉन्ट्रॅक्ट पण जेव्हा देतात तुम्ही, जो कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्यामध्ये इक्विपमेंट आहेत, पंप्स आहेत, मोटर्स आहेत, बाकी इक्विपमेंट असतात, जर तुम्ही मेंटेन केले नाही तर त्याची लाईफ डिटोरेट होती. म्हणजे परत त्याची रिप्लेसमेंट आली, तो कॉस्ट कोणाची आहे? ती पण जनतेच्या, जो कर आपण त्यातनं जाणार ना. म्हणजे सगळीकडनं लॉस चालू आहे. हा ड्रेन जो आहे हा सगळ्या बाजूने चालू आहे. मला ही एक प्रायमरी प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला अर्थात माहिती आहे की पावसाळ्यात आपल्याकडे काय 3-4 महिनेच पाऊस पडतो आणि नंतर आपल्याला ते पाणी वर्षभर पुरवून वापरायचं असतं. मग आपल्याकडे वेगवेगळे धरणं आहेत, कालवे आहेत, बंधारे आहेत, जिथे पाणी अडवलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या प्लांट्समध्ये ते ट्रीट केलं जातं आणि वर्षभर त्या शहराला पुरवलं जातं. जर ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे की वर्षभरासाठी आपल्याला पाणी पुरवायचं आहे आणि त्यासाठीची तयारी करायची आहे, तर त्याचं प्लॅनिंग कसं असतं ते वर्षभर पुरवण्यासाठीचं? कारण जर मला आत्ता इनफ पाणी आलेलं आहे धरणांमध्ये, कारण आपण एक कायम बघतो ना की एक पाऊस पडला आणि काय खडकवासला भरलं, उजनी भरलं, असं 1-2-3 पावसांमध्ये ही धरणं भरून जातात. पण त्याच्यानंतर काय होतं माहीत नाही आणि म्हणजे उन्हाळ्यामध्ये परत पाण्याची टंचाई निर्माण होते. आपल्याला नळाला पाणी येत नाही, मग अचानक पाण्याची कपात होते आणि या सगळ्या गोष्टी. तर पाण्याचं प्लॅनिंग काय पद्धतीनं होतं? नाही, प्लॅनिंग तर आहेच आहे तिथं की धरण जरी तुम्ही बांधलं, आपल्या पुण्याला बघितलं तर तुमचं पहिलं खडक वाचलाय, मग 500 ते मग बरंच काय. पण आपल्याला कोटा फिक्स आहे, कारण ते फक्त पुणे शहरासाठी धरण नाही आहे ते. बरोबर आहे. तर आपल्याला कोटा फिक्स आहे. पण कसं आहे, अर्बनायझेशन होतं आहे, शहरीकरण एवढं वाढलं आहे. आता पुण्याची लोकसंख्या 75 लाखापर्यंत पोहोचली. पुणे मेट्रो रिजनबद्दल बोलतोय मी. ते आता 1 कोटी जायला जास्त वेळ लागणार नाही, कारण दरवर्षी पुण्यामध्ये 8-10 लाख लोक तर येतातच आहेत. पाणी कुठनं येईल? पाणी यायला हे तर पाहिजे. धरणाची कॅपॅसिटी तेवढीच आहे. धरणाची कॅपॅसिटी वाढू शकत नाही, कोटा वाढू शकत नाही तुम्ही, कारण इव्हन डिस्ट्रीब्युशन पण लोकांमध्ये व्हायला पाहिजे ना. तर त्याच्यामध्ये हेच सांगतो की हे लिकेज आहे 35%. हे जागतिक याच्यामध्ये 5%च्या वर वॉटर लॉसेस नको, जे आज 35% आहेत पुण्यात.
मग ते पूर्ण जातं कुठं, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, लॉसेस कमी केले पाहिजे. तर सिवेज रिसायकल म्हणजे हे जे STP प्लांट आहेत ते इफिशियंट रन केले पाहिजे, त्याची कॅपॅसिटी इन्हान्स केली पाहिजे. आणि ते पाणी कसं तुम्ही रिसायकल करून कन्स्ट्रक्शनला किंवा गार्डनिंगला किंवा ज्याचं पिण्याच्या पाण्याची गरज नाही अशा वॉटर क्वालिटी वापरू शकता तुम्ही. आपण कन्स्ट्रक्शनचा विषय काढला तर मला कन्स्ट्रक्शनबद्दल पण प्रश्न विचारायचा की कन्स्ट्रक्शनचं म्हणजे आता आपण बघतोय की पुणे ज्या गतीनं वाढत आहे, ज्या स्पीडने आता वाढत आहे, तर त्यासाठी वापरलं जाणारं पाणी हे कुठल्या पद्धतीचं असतं आणि ते कसं अलोकेट केलं जातं. कारण मध्यंतरी हा पण बराचसा वाद होता की कसं म्हणजे घरगुती पाणी जे हाऊसहोल्डसाठी लागणारं पाणी आहे ते कन्स्ट्रक्शन साईट्सवरती वापरलं जातं वगैरे वगैरे. तर नेमकं कन्स्ट्रक्शन आणि यासारख्या गोष्टींसाठी तिथे कदाचित पाण्याची स्वच्छता फार मॅटर नाही करणार, तिथे पिण्याचं पाणी असण्याची गरज नाही, पण तिथेही हे पाणी वापरलं जातं. कारण जर अल्टिमेटली उन्हाळ्यात परत हा प्रॉब्लेम येणार असेल की पिण्याचं पाणी अवेलेबल नाही आहे आणि वर्षभर आपण कन्स्ट्रक्शनसाठी पाणी वापरणार असू तर ते कसं चालेल. तेच सांगतो तुम्हाला ना की जर आपल्याकडे सिवेज अवेलेबल आहे, एक तर ते बोरिंगनी पाणी घेतात, टँकरनी घेतात किंवा कॉर्पोरेशन कनेक्शन घेतात, हे 3 सोर्स आहेत त्यांचे, बरोबर आहे. त्यांना जो सोर्स स्वस्त मिळतो ते वापरतात. पण तिथं कॉम्पिटिशन करायला पाहिजे गव्हर्नमेंट गाईडलाईन की तुमचं सिवेज आत्ता 400 mld आहे, विदाऊट ट्रीटमेंट तुम्ही सोडून देताय, म्हणजे नदी प्रदूषित करताय. त्याचं 400 mld तुम्ही जर ट्रीट केलं, तिथं अशा कंपन्या आहेत की ज्या PPP मॉडेलमध्ये घेतात आणि ते चार्ज ते बिल्डरला करतात. बिल्डरला तुम्ही चार्ज करताच आहेत, पण ते फ्रेश वॉटरसाठी करताय. त्याच्या बदली जर तुम्ही हे पाणी वापरलं तर तुमचं पर डे 400 mld पाणी सेव्ह होऊ शकतं. म्हणजे पुणे सिटीची आज जर 2000 mld पाण्याची गरज आहे, त्यातलं ते 20% पाणी तुम्ही वाचू शकता, हे जर रियूज केलं तर. म्हणजे तेवढा दिवस तुमचा उन्हाळा जरी पाऊस पडला नाही तरी वॉटर शॉर्टेज तुम्हाला कमी होईल. बरोबर. आपण आता मग अशी GBSचा पण उल्लेख केला, कारण आता मध्यंतरी GBS आला होता. पाणी ज्या पद्धतीचं पाणी आपल्या घरांमध्ये येतं त्याच्या क्वालिटीबद्दल मग परत लोक संशय घ्यायला लागले होते. मग काही वैयक्तिक लोकांनी लॅब्समध्ये गेले, त्यांचं पाणी टेस्ट केलं आणि मग ते कसं पिण्यालायक नाही सापडलं वगैरे वगैरे. तर पाणी आणि त्याच्यामुळे वेगवेगळे होणारे त्रास याच्याबद्दल आपण थोडं बोलू शकलो तर. कारण अर्थात आपल्यासाठी सामान्य नागरिकांसाठीचा पाण्याचा सोर्स हे सरकारने उपलब्ध करून दिलेलं पाणी हा एकमेव आहे. आपल्याकडे रोज काय पॅकेज बाटल्या येत नाहीत, आपण ते अफोर्ड करू शकत नाही. आपल्याकडे जो काही सोर्स आहे तो सरकारने उपलब्ध करून दिलेलं पाणी हाच एकमेव सोर्स आहे आणि तो जगभरात त्याच पद्धतीनं असतो. तर त्याची क्वालिटी आणि त्यातनं काय काय पद्धतीचे त्रास होऊ शकतात. तुम्ही बघितलं तर म्हणजे आपण कॉर्पोरेशनचे प्लांट आहेत ते तर ट्रीटमेंट देतात, म्हणजे डिसइन्फेक्ट टाकतात, क्लोरीन. त्याच्यामध्ये बेसिकली ते 2 पॅरामीटर चेक करतात. ते एक टर्बिडिटी बघतात आणि एक त्याचा TDS बघतात आणि pH व्हॅल्यू. थोडं एक्सप्लेन करू शकाल हे? TDS म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड, पाण्यामध्ये मिनरल्स असतात. तर ते मिनरल्स किती आहेत ते बघतात. त्याचे एक वर्ल्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनचे गाईडलाईन आहेत. त्याच्यानंतर सस्पेंडेड सॉलिड बघतात, म्हणजे पाण्यामध्ये काही सस्पेंडेड मॅटर आहे का, त्याला TSS असं म्हणतात. तर ते पाण्याची कंडक्टिव्हिटी हे त्याचं मापक आहे मेजर करायचं. ती कंडक्टिव्हिटी ते 10च्या खाली ठेवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्लोरीन डोस करतो आपण की बॅक्टेरिया फ्री वॉटरसाठी. ठीक आहे. म्हणून ते FRC फ्री रेसिड्युअल क्लोरीन, म्हणजे बॅक्टेरिया मेल्यानंतर कमीत कमी 1 ppm त्याचं 1 पार्ट्स पर मिलियन त्याच्यामध्ये क्लोरीन राहिला पाहिजे, म्हणजे बॅक्टेरिया फ्री वॉटर. हे 3 पॅरामीटर हे तर सरकार करतं, कॉर्पोरेशन करतं आणि त्याप्रमाणे त्यामुळं जे पाणी नळामध्ये येतं आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम याचे चान्सेस फार कमी असतात. अच्छा. पण जे पाणी बोरिंगनी येतं ते बोरिंगचं पाणी त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी असतात, ते टेस्ट होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही हा जर पाण्याचा प्रॉब्लेम बघितला तर हा पुणे सिटी म्हणजे पेठांमध्ये तुम्हाला दिसणार नाही. जे नंतर वाढलेलं पुणे उपनगर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त दिसतो. GBS सिंहगड रोडला सापडला कारण त्यांनी ते विहिरीतनं पाणी काढलं होतं असं त्यांनी साधलं. तर त्याचं टेस्टिंग कोण करतं ह्या, म्हणजे जे तेच सांगतोय की हे जे टँकर चालू आहे त्याच्यावर कंट्रोल काय आहे सरकारचं, हे पाणी टेस्ट होतं का, किंवा सोसायट्या डिमांड करतात का टँकरवाल्याला की आम्हाला रिपोर्ट दे, टॅस्ट हे जे सॅम्पल आहे ह्याचा टेस्ट रिपोर्ट दे आम्हाला. ॲटलिस्ट हे 3 पॅरामीटर तर चेक केले पाहिजेत ना. बरोबर. म्हणून हा जो क्रायटेरिया, तुम्हाला जास्त आजार तुम्ही बघितले एक तर पावसाळ्यात येतात नाहीतर उन्हाळ्यामध्ये येतात, कारण त्यावेळेसच वॉटर क्वालिटी डिप्लेट झालेली असते. आणि प्लस तुम्ही जे पाणी आत्ता बोरिंगला काही गाईडलाईन सरकारच्या आहेत पण इम्प्लिमेंट होत नाही आहे. तुम्ही वॉटर जेव्हा पाण्या जमिनीतनं काढताय त्याची लेवल यायला वर्षानुवर्ष लागतात ती परत. हे टेम्परेचर का वाढते, कारण रेडिएशन वाढतंय.
म्हणजे तुम्ही दिल्ली आता 50 डिग्रीला पोहोचली आहे मागच्या वर्षी. 60 डिग्रीला माणूस रस्त्यावर मरतो आणि आपल्या देशाची अफोर्डेबिलिटी एसी नाही आहे सामान्य माणसाची. 10% लोक म्हणजे आपल्या देशात एसी अफोर्ड करू शकत नाहीयेत. तर हा जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट हा खूप मोठा आहे. ही जी सायकल लोकांनी समजून घेतली पाहिजे आणि थोडं वाचन किंवा ऐकून अवेअरनेस करायला पाहिजे की काय आपण करू शकतो, आपण कसं पाणी सेव्ह करू शकतो. आता घरात लोक सिटीमध्ये आरो असतो, आरो म्हणजे आरोमध्ये काय होतं की लो टीडीएस टू हाय टीडीएस वॉटर होतं. बरोबर आहे. म्हणजे त्यातले इम्प्युरिटी काढून जात ते आणि जे वॉटर डिस्चार्ज होतं ते वॉटर तुम्ही झाडाला वापरू शकता. दॅट इज व्हेरी मिनरल्स दॅट कंटेन हाय मिनरल्स, ते आपण ड्रेन करतोय. हे छोटे छोटे गोष्टी आहेत. किंवा आपण शॉवर घेतला तर बादलीमध्ये आपण 15 लिटरमध्ये किंवा 20 लिटरमध्ये आंघोळ करू, शॉवरमध्ये आपण 100 लिटर पाणी घालवतोय. तर ते लक्झरी म्हणून यूज करतो कारण आपल्याला ते फ्री अवेलेबल आहे. आपण आता प्युरिटीबद्दल पण बोललो ना, म्हणजे अल्टिमेटली आपल्या नळात जे पाणी येतं म्हणजे त्याच्यातली स्वच्छता, ते किती शुद्ध आहे याच्यावरती सामान्य नागरिक म्हणून माझा काही त्याच्यावरती कंट्रोल नाही. पण ज्यावेळेस ते पाणी येतं त्यावेळेस मला ते ट्रीट करून पिण्याची गरज आहे का? म्हणजे कारण बरेच जण सांगतात की काय गरम पाणी करून प्यायल्याने त्यातले काय जंतू मरतील आणि मग तुम्हाला कमी त्रास होईल. पण प्रत्येक वेळेस हे करणं काय म्हणूयात रेकमेंडेड आहे का आणि त्याची गरज आहे का? नाही, पुणे शहराचं पाणी, कारण आपलं जर धरण बघितलं तर आपल्या धरणाची ऑलरेडी जी टर्बिडिटी आहे ती 10पेक्षा कमी आहे. त्यामुळं ते आरो आपण माइंडसेट आपला असा आहे जिथं पाणी मिक्स होतं. म्हणजे काही सोसायटीमध्ये त्यांना पुरेसं पाणी येत नाही त्यामुळे ते बोरिंगचं पाणी मिक्स करतात म्हणून ते आरोला तिथं ठीक आहे. पण पेठणमध्ये याची गरज नाही कारण ऑलरेडी ते ट्रीटेड पाणी आहे, बॅक्टेरिया फ्री वॉटर आहे, कारण ते क्लोरीन डोस करून ते फ्री रेसिड्यू क्लोरीन मेंटेन करतात. ओके. तर शहरामध्ये एवढी गरज नाही, पण उपनगरामध्ये जिथं पाणी मिक्स होतं, जिथं टँकर आहे, बोरिंग आहे, तिथं त्याची गरज आहे. कारण ते टेस्ट करत नाही आहे प्रत्येकजण. हे सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. किंवा जे सोसायटीचे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत त्यांना महानगरपालिकेने कंपल्सरी करायला पाहिजे की हे पाणी तुम्ही वापरलं पाहिजे तुमच्या गार्डनिंग आणि फ्लशिंगसाठी. आता सिंगापूरसारख्या देशामध्ये पाणी नाही आहे, 50 वर्ष ते हेच पाणी वापरतात न्यू वॉटर म्हणून. ॲक्च्युली आता मी तुम्हाला सांगितलं की आपण 1000 ml सिवेज करतोय, 600 ml कॅपॅसिटी, 400 ml नदीत सोडतोय. ॲक्च्युली सिवेजच पित आहेत पुढची लोक, फक्त ते आपल्या डोळ्याआडे त्यांना माहीत नाहीये. आपण आता पाण्याबद्दल बोलतोय म्हणजे 2 टप्प्यात खरं तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. की आता दिसतोय की हा मोठा प्रॉब्लेम आहे की ज्या पद्धतीनं पाण्याचा वापर, अतिरेकी वापर आपण सगळेच करतो आहोत आणि ज्या पद्धतीनं जो सगळा इतर चक्र पण आहे त्या सगळ्यासाठीचं कारणीभूत. तर आता दोन्ही पातळ्यांवर काय गोष्टी व्हायला हव्यात? कारण अर्थात पाण्याचा प्रश्न जसा आज महत्त्वाचा आहे तसा उद्यासुद्धा महत्त्वाचा आहे आणि याच्यानंतर आणखीनच तो प्रकर्षानं मोठा होत जाईल. तर शासन पातळीवर काय गोष्टी करायला म्हणजे बदल व्हायला हव्यात या सगळ्यासाठी? आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक पातळीवर सुद्धा काय गोष्टी व्हायला हव्यात? नाही, शासकीय पातळीमध्ये तुम्हाला मी सांगितलं पहिल्यांदा तर रिसायकल ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती आजची गरज आहे. आपण 3 प्रकारे पाणी रिड्यूस, रिसायकल आणि रियूज ह्या 3 गोष्टी आहेत. याच्या मापकावरच आपण पाणी सेव्ह करू शकतो. तर सरकारी पातळीवर जे आत्ता प्लांट आहेत ते आपण इफिशियंटली कसे चालू शकतो, तिथं जे कॉन्ट्रॅक्टर टेंडरिंग होतं ते कसं आपण पारदर्शी करून त्याच्यामध्ये चांगल्या लोकांना आणून, ह्याच्यामध्ये कसं आहे एक वॉटर क्वालिटी इश्यू आहे आणि प्लांट लाईफ ही पण कोण इम्पॉर्टंट आहे. आता इंडिया म्हणजे भारताचा तुम्ही जर अभ्यास केला तर भारतामध्ये 80% प्लांट हे 50 वर्षापेक्षा जुने आहेत. म्हणजे आपण बाबा आदम जमान्यातच जगतोय अजून. तर त्यांना मॉडिफिकेशनची गरज आहे, ॲटोमेशनची गरज आहे की ह्या ज्या प्लांटमध्ये पॉवर कन्झम्पशन जे म्हणजे इलेक्ट्रिक कन्झम्पशन आहे हे टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन खूप कमी करता येतं. अच्छा, बरोबर आहे. आणि इंडियामध्ये जी पॉवर तयार होती थर्मल पॉवर आहे, कोल बेस्ड पॉवर प्लांट आहेत. म्हणजे आपण जेव्हा पॉवर जास्त कन्झ्युम करतो म्हणजे पोल्युशन आपण करतोय, तो पण एक इम्पॅक्ट आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करायला पाहिजे. एक्झिस्टिंग प्लांट आहेत त्याच्यामध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शन कसं कमी करता येईल, टेक्नॉलॉजी करायला पाहिजे, वॉटर लॉसेस कमी करायला पाहिजे आणि रियूज पॉलिसी आणली पाहिजे शहरांसाठी की हे जे सिवेज आहे ते जिथं पिण्याच्या पाण्याची क्वालिटीची गरज नाही तिथं कंपल्सरी वापरलं गेलं पाहिजे. पण ज्यावेळेस म्हणजे सामान्य माणूस म्हणून पडणारा प्रश्न, ज्यावेळेस सिवेजमधला वॉटर आपण ट्रीट करून वापरण्याजोगं करतो म्हणतो
त्यावेळेस ते काय पद्धतीने एकतर ट्रीट केलं जातं आणि ते खरंच पिण्यालायक असतं का? कारण अर्थात सामान्य माणसाला तो जो पडणारा प्रश्न आहे की सिवेजमधनं पाणी आहे ते ट्रीट करून जर वापरायचं म्हटलं तर ते किती चांगलं आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की आपण हे शहरातलं सिवेज वॉटर पिण्यासाठी वापरा असं म्हणत नाही आहात, वापरासाठी माइंडसेट नाही. पण तुम्हाला उदाहरण दिलं की आत्ता आपण 1000 MLD पुणे शहर पाणी करतो. त्याचे 600 MLDचा प्लांट आहे. 400 MLD कुठे टाकता तुम्ही? नदीत. ते पाणी कुठं जातं? सोलापूर. ती लोक पित आहेत. फक्त आपल्या डोळ्याच्या मागं आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला माहीत नाही. बापरे. ऑलरेडी सिवेज आपण करतो ते प्लांटच नाही आहे ना कॅपॅसिटी आपल्याकडं. ते थोडंच ट्रीट करतोय आपण, ते तर नदीत सोडतोय. तर नदी प्रदूषण तर करतोच आहे आपण. आणि ते पाणी कुठं जातं? पिण्यासाठीच वापरतायत. नदीतनं धारणाच जातं ते पुढं. अरे बापरे. म्हणजे आपल्या डोळ्याच्या मागे चालूच आहे, फक्त आपल्याला कळत नाही आहे. पण आपण आता पहिल्या स्टेजमध्ये काय म्हणतो, ॲटलिस्ट तुम्ही तो माइंडसेट याला वेळ लागेल. तर तुम्ही कमीत कमी हे पाणी, जिथं पिण्याच्या पाण्याची गरज नाही, बांधकाम आहे, गार्डनिंग आहे, एवढे प्लांटेशन आहे सिटीमध्ये, त्याला पिण्याचं पाणी चाललं, तिथं का वापरू शकत नाही आपण? आणि तिथं ऑर्गनायझेशन आहेत की ज्या कंपनी स्वतः इन्व्हेस्ट करून हे प्लांट बांधायला तयार आहेत आणि PPP मॉडेलमध्ये रिकव्हरी लावायला तयार आहेत. जे बिल्डरकडनं किंवा जे युजर आहेत त्याच्याकडनं मीटरिंग लावून तुम्ही घेऊ शकता. कारण जी गोष्ट फ्री आहे त्याची व्हॅल्यू नाही आहे आपल्याला. कारण मी तुम्हाला सांगितलं आता मीटरिंग येणार 24/7 येणार पुण्यात. आपण 10 वर्ष ऐकतोय, पण तो प्रोजेक्ट किती पुढे सरकलाय? 10-20%. आणि परत इलेक्शन येतात, मग फ्री सगळं होतं. ही आपल्या हे जे ॲज अ नागरिक आपल्याला सबसिडी आणि फ्री ह्याच्यामध्ये खूप पण ते फ्री येतं कुठं? आपल्याच खिशातनं चाललंय. तर जोपर्यंत हा माइंडसेट आपला जो आहे तो चेंज होत नाही, चेंज जो असतो तो स्वतःमध्ये करायला लागतो आधी. म्हणून तुम्ही माझी देश कोणाचा आहे? आपला आहे. आपण कधी माझा देश असे खूप कमी लोक म्हणतात, कारण की आपल्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला आपली तयारी नाही आहे. बरोबर. ह्या साधारण शासन पातळीवरच्या सूचना झाल्या. वैयक्तिक पातळीवरती आणि आपण माइंडसेटबद्दल पण बोललो, तर त्यात काय बदल होणं अपेक्षित आहे असं वाटतं? आता मी तुम्हाला सांगितलं, आंघोळीचं एक साधं एक्झाम्पल दिलं तुम्हाला की मी बादलीमध्ये आंघोळ करू शकतो. 15 लिटर पाणी शॉवर घेतो, शॉवरमध्ये 100 लिटर पाणी जातं त्या. पण याच्यामध्ये 10 टाइम्स त्याच्यानंतर सांगितलं माझ्या घरामध्ये आरो आहे. जर मी त्याचं आरोचं जे आउटलेट असतं जे पिण्याचं सोडून, त्या कारण आरो जो असतो तो हाय TDS काम करतो. त्याच्यामध्ये जो त्याचं डिस्चार्ज पाणी होतं ते मिनरल वॉटर होते, पण तुम्ही झाडांसाठी वापरू शकता. ही छोटी स्टेप आहे. किंवा सोसायट्यांमध्ये जे टाउनशिप कन्सेप्ट आहेत, आता जवळजवळ पुण्यामध्ये 20-25-30% तर टाउनशिप कन्सेप्ट सोसायटी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांट चालून ते पाणी रिसायकल करू शकता. वॉटरला तुम्ही जे टँकर्स आहेत त्याच्या जिथं आता कारण शॉर्टफॉल आहे आपल्याकडे जवळजवळ 10 TMCचा, तर ते पाणी त्याच्यामध्ये GPRA सिस्टीम लावू शकतो. किंवा अवेअरनेस आहे की लोकांनी सोसायटीमध्ये महिन्यातनं एकदा की टँकरचा रिसोर्स कुठनं आहे, कुठनं पाणी आणता येते, ते उद्या नाल्यातनं पाणी आणून तुम्हाला देतील, काय कळेल तुम्हाला? तर हा जो अवेअरनेस आहे हा वैयक्तिक पातळीवरून प्रत्येकाला पाहिजे. बरोबर बरोबर. यातला एक पडणारा प्रायमरी प्रश्न म्हणजे अर्थात आपण दिवसभरातनं खूप पाण्याचा हवा तसा वापर करत असतो, ते वाया घालवत असतो, त्याचा अपव्यय करत असतो वगैरे वगैरे. एक प्रश्न पडतो की म्हणजे ठीक आहे, मान्य की या गोष्टी करायला पाहिजेत, पण माझ्या एकट्याने केल्याने काय होणार आहे? कारण आपल्याला तो कायमच प्रश्न पडतो ना की मी एकट्याने सिग्नल पाळला तर काय फरक पडेल, मी एकट्याने रस्त्यावर कचरा फेकला नाही तर काय फरक पडेल. हा माइंडसेटमधला बदल शिफ्ट होणं गरजेचं आहे असं वाटतं का? कारण तुम्ही आता बघा ना, तुम्ही पाणी प्रत्येकाला प्रॉब्लेम, आपल्या घरामध्ये अर्धच पाणी नसू दे, बघा काय होतं, किती नॉईज करतो आपण. बदल हा आधी स्वतःमध्ये करायला लागतो. ते आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराज जन्मले शेजारच्या घरी, असं जर प्रत्येक जण म्हटला, बदल हा एक छोट्या छोट्या गोष्टीमधून येतो. मी स्वतः जर बादलीमध्ये आंघोळ केली, शॉवर वाचवलं, तर माझं 60-70 लिटर पाणी वाचवलं मी एका माणसाने. माझ्या घरामध्ये 4 लोक आहेत, म्हणजे दिवसाला मी 300 लिटर पाणी वाचवलं. महिन्याचं किती झालं काढा, वर्षाचं किती झालं काढा. हे छोट्या छोट्या बदल म्हणजे ते बूंद बूंदचे सागर बनत आहे, तसं आहे ते. थेंबे थेंबे तळे साचे. उद्या जर मीटरिंग आलं पुण्यामध्ये, आता ऑलरेडी काम चालू आहे त्यांचं, तर काय होईल? जसं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, आपल्या घरातल्या लाईट चालू ठेवतो का आपण? का बंद करतो ना? का बिल भरायला लागतं? तसं पाण्याचं बिल ज्या दिवशी मला येईल मी ते नळ बंद करेल, पाणी बंद करेल, कारण माझ्या मोलकरणीच्या कॉस्टपेक्षा पाण्याची कॉस्ट जास्त पे करायला लागेल. मी मेक शुअर करेल की माझ्या मोलकरणी भांडी धुताना जेव्हा ती धुईल तेव्हाच तो नळ ओपन केला. ती जोपर्यंत काम करतो पण नळ ओपन सोडून देते. हे कोण ऑब्झर्व, आपण बघतो तरी आपण त्याला लक्ष देत नाही.
कारण आपण लीज बॉदर आहे की आपल्याला काय वाटत नाही की मला काय एकदा टॅक्स भरला 1000 रुपये वर्षाचा पाणीपट्टी की मी कितीही पाणी वापरू शकतो. पण मीटरिंग हे एकमेव सोल्युशन आहे का यासाठी? कारण ज्या पद्धतीनं आपण बोलताना पण पाणी इतकं मुबलक असलेल्या भूभागात राहतो, म्हणजे आपण आपल्या म्हणींमध्ये वाक्प्रचारांमध्ये सुद्धा पाण्यासारखा पैसा वाहवला, म्हणजे पाणी इतकं फ्रीली अवेलेबल आहे आपल्याला. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना आता की पुण्यामध्ये जानेवारी टू मार्च 2 लाख टँकर लोकांनी वापरलेत. त्याला त्यांनी एका टँकरची कॉस्ट ही 1200 रुपये आहे. काढा पैसे. ते कोणी दिलेत? तुम्हीच दिलेत. ते सरकारने नाही दिले ना. पाणी कुठं आहे? टँकर आणलं म्हणजे पाणी नाही आहे, म्हणून त्याचे तुम्ही 1200 रुपये पर टँकर तुम्ही देता. पुण्यामध्ये 3 महिन्यामध्ये 2 लाख टँकर आलेत. हा डेटा पब्लिश आहे. म्हणजे वर्षाचे टँकर काढा. हाही परिस्थिती तुम्ही आत्ताची सांगतोय. उन्हाळ्यात काय होईल बघा. ह्यावेळेस पावसाळा पण लवकर आलाय फॉर्च्युनेटली. म्हणजे पैसे देतोच आहे आपण, इनडायरेक्ट वे देतोय. आणि मुबलक पाणी हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 24 TMCची गरज आहे. आपल्याला 12 TMCचा शॉर्टफॉल आहे आपल्याकडे. ते पाणी आपण विकत घेतोय पुणेकर. ही एका शहराबद्दल आपण बोलतोय. पण मग याचं आता सोल्युशन काय असू शकेल? म्हणजे फक्त काय मीटरिंग केल्यामुळे हा प्रॉब्लेम कमीत कमी एक तो शॉर्टफॉल म्हणजे तो लोकांना जेव्हा पे करतो जेव्हा व्हॅल्यू त्याला कळते तेव्हा तो युसेज कमी करेल. कारण इलेक्ट्रिसिटी सारखं आहे. माझ्या घरात मी 24 तास लाईट नाही करत, बंद करेल. तसं एक हे आहे. त्याच्यानंतर सरकारी पॉलिसीमध्ये पण कसं आपल्याला मी तुम्हाला सांगितलं जवळ पुण्यामध्ये 35% वॉटर लॉसेस आहेत. ते वर्ल्ड स्टँडर्डमध्ये 5 ते 7% पाहिजेत. म्हणजे आपण कुठे बघा 1/7 तो लॉसेस कमी झाला तर तुम्हाला पाणी जास्त मिळेल. लॉसेस कुठनं होतो? एक तर तुम्हाला सांगितलं मी अनऑथोराइज कनेक्शन, टँकर लॉबी आणि पाईपलाईनचं मेंटेनन्स न केल्यामुळे हे 3 लॉसेस आहेत. तर त्याच्यावर सरकारने काम करायला पाहिजे. तर हा जो एक पॉलिसी डिसिजन आहेत आणि एक आपली जी टेंडन्सी आहे वापराची तो ट्रेंड चेंज करावा लागेल आपल्याला. नाहीतर काही वर्षांनी ते इट्स अ मॅटर ऑफ टाईम. काही वर्षात ते कंपल्शन होईलच. आपण स्वतःच पाणी नसेल तर आपण करणार का? पुढचं युद्ध आता भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यात आपण काय रोखलं? पाणी. बरोबर ना? म्हणजे पुढचं जे युद्ध ते पाण्यासाठी आहे. आता उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही शहरं लढतात. PMC BCMC लढतं, त्यांचे जिल्हे लढतात एकमेकांशी, नंतर स्टेट लढतात. किती स्टेटचे पाण्याचे आत्ता कोर्ट मॅटर चालू आहेत बघा. कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा जाऊन बघा. म्हणजे युद्ध चालूच आहे पाण्यासाठी. फक्त हे पॉलिटिकल जो फ्रीनेस चालू आहे आपला की पाणी फ्री, हे फ्री, ते फ्री. तर हा दोन्ही बाजूचा म्हणजे एका साईडचं दोन्ही कॉईन आहे त्या की एक तर सरकार आहे आणि एक सामान्य लोक आहेत नागरिक की ज्यांनी हे कॉम्बिनेशन ऑफ हे वर्क करायला पाहिजे याच्यामध्ये. तरच आपण काहीतरी याच्यात व्हॅल्यू ॲडेड काम करू शकतो. नाहीतर हा आपल्याला मिळालेला ग्रेस पिरियड आहे. नाहीतर हे पुढचं कंपल्शन होणारच आहे. नांदेडला आपण काही वर्षभर ट्रेननी पाणी नेलं इथनं, हे आपण बघितलंय. ही गोष्ट लांब नाही आहे, ती आहे, जवळच आहे. म्हणून आत्ता अवेअरनेस यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये सगळेच इकोसिस्टीममध्ये काय म्हणजे पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, सामान्य नागरिक सगळेच इन्व्हॉल्व आहेत. ब्युरोक्रॅट्स. पाणी तर सगळ्यांनाच लागणार आहे ना. तर पाणी हे लक्झरी म्हणून वापरलं गेलं पाहिजे. कारण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. बाकी कुठले पेय नसलं जगू शकतो आपण. पाणी नसलं तर जगू शकतो आपण नाही जगू शकत. तर लोकांना पण फ्री असल्यामुळं ती लक्झरी आहे. मला वाटतं तो अप्रोचचाच मुद्दा आहे. म्हणजे मलाही जाणवते की पूर्ण वेळ बोलताना मुबलक पाणी आणि कसं आपल्याकडे सतत अवेलेबल आहे, मला वाटतं याच्यापासनं तो एक जो रियालिटी हिट येणं गरजेचं आहे तो खूप आवश्यक आहे. कारण आपण गृहीत धरतो पाण्याला, म्हणजे पाणी काय मिळेलच, अवेलेबल असेलच, पण त्याच्यासाठीची जी कॉस्ट आपण सगळे नागरिक म्हणून पे करतोय, जी तुमच्या हेल्थ रिलेटेड सुद्धा आहे, ती खूप मोठी आहे. थँक्यू सो मच सर. म्हणजे खरं तर इतका साधा वाटणारा विषय ज्याच्याकडे आपण सतत दुर्लक्ष करतो, अशा महत्त्वाच्या विषयाबद्दल आज आपल्याला बोलता आलं. खूप खूप आभार तुमचे. मला वाटतं प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस कुठल्याही कामासाठी नळ उघडू त्यावेळेस एक थोडी जाणीव हा पाणी नेमकं काय आणि किती वेळ नळ चालू आहे याच्याकडे लक्ष देण्याची ती खरं तर आपली जबाबदारी आहे. तर याच्याकडे सगळेजण लक्ष देतील. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आणि नागरिक शस्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.